तुमचा विश्वास, आमची बातमी। नाशिकची ओळख ही धार्मिक नगरी म्हणून होती, मात्र आता गुन्हेगारी क्षेत्राचं केंद्रबिंदू बनत असल्याचं चित्र दिसून येत आहे। गुंडगिरी, खून, दरोडे, सोनसाखळी चोरी असो वा हाणामाऱ्या सर्रास घडतायत। मागील आठवड्यात 3 खून झालेत, तर बुधवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील रस्त्यालगत बापू जगन्नाथ सोनवणे यांची टपरी आहे। मयत विशाल भालेराव हा मद्यधुंद अवस्थेत टपरीवर आला। 10 रुपयांच्या सिगारेटसाठी 11 रुपये घेतल्यानं त्याचा संताप झाला आणि त्यानं टपरी चालकाला शिवीगाळ करत टपरीतील साहित्याची नासधूस केली। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या टपरी चालकानं भालेराव यांना काठीनं जबर मारहाण केली। यामध्ये भालेराव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव झाला। त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टपरी चालक बापू सोनवणे यांना ताब्यात घेतले। मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे। मात्र वाढत्या गुन्हेगारीवर नाशिक पोलीस आळा घालणार का? पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आता तरी रस्त्यावर स्वतः उतरणार का, हे बघणं यामुळे आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।